नागपूरसाठी वळण राहणार आहे आपल्या समृद्धी मार्गाने. ती जेव्हा आपला आत्ताच्या घडी जिथनं आपण वळण घेतो तिथनं सर्व पुढे आला सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या समोर, तिथनं आपण वरती चढणार आहोत आणि या मार्गाने इथून आपण तर नागपूरच्या दिशेने जाणार आहोत. हा झाला इथला पट्टा मुंबईवरून येणारे आणि गुजरातून येऊन नाशिकला जाणारे किंवा नागपूरवरून मुंबईला उतरणारे. ही चढण जी आहे ही सरळ आपल्याला जाऊन नागपूरच्या दिशेसाठी घेऊन जाणार आहे, जी कुक्षे इंटर्न या ठिकाणी उतरण राहणार आहे. ही पडगाववाल्यांनी कल्याणवाल्यांसाठी चांगली गोष्ट आहे. नमस्कार, मी योगेश आंबवले. सध्या जिथे मी उभा आहे ते सायदारा इंटरचेंज, सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स मुंबई नाशिक महामार्गावरील सर्वांच्या परिचयाचं झालेलं आहे सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स. कारण सायदारा इंटरचेंज आत्ताच्या घडीला सर्वांना माहिती आहे, ज्या ठिकाणी समृद्धी महामार्गाची एंट्री राहणार आहे, ज्याचं काम खूप जोमाने सुरू आहे. आज मी तुम्हाला सायदारा वेअरहाऊस आणि इंटरचेंजच्या आतमध्ये जे काही वेअरहाऊस वगैरे तोडलेत ते दाखवण्यासाठी आलेलो आहे. आणि मी तुम्हाला आता दाखवतो. आतमध्ये देखील कामे चालू आहेत. बरेचसे वेअरहाऊस तोडले गेलेले आहेत, बरेचसे वेअरहाऊस तोडायचे बाकी आहेत. तर तिथे जे कामे चालू आहेत मी तुम्हाला आता ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आपण त्या अनुषंगाने जाऊयात. कारण इथून पूर्वी रस्ता नव्हता, परंतु मी आता पाहिला तेव्हा मला असं दिसलं की इथून कदाचित रस्ता सुरू झालेला आहे. कारण 2-4 माणसांनी मी चालत जाताना पाहिलं आहे. तर बघूयात आपण आपली गाडी जाते का. चला जाऊया. इथे मोठी म्हणजे जे रस्ता दुभागला ना त्या ठिकाणचा हा भाग आहे. जसे की मी तुम्हाला बोललो, मी 1-2 माणसांना पाहिलं इथे. बघा एक माणूस चालला इथून. तर आपण जाऊयात आता इथून. ॲक्च्युली इथे रस्ता नाही आहे, परंतु तरीसुद्धा आपण प्रयत्न करूयात. बघूयात. हे बघा थोडी माती वगैरे टाकलं म्हणजे गाड्या म्हणजे आता आपण सायदारा इंटरचेंज ज्या ठिकाणी मेन बनत आहे BGR लॉजिस्टिक्स म्हणजे सायदारा वेअरहाऊसच्या बाजूला त्या ठिकाणी कधी आपण इथनं पोहोचू. कारण हा रस्ता मागे आपण आलेलो तेव्हा BGR वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्स जे सायदारा इंटरचेंज या ठिकाणी आलेलो आणि तिथे जे ना काम थांबलेले होते. हे बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल आपण कुठे चाललो आहोत ते बरोबर एक्झॅक्टली. परंतु रस्ता आहे की नाही ते मला थोडं समजून येत नाही आहे. मी आपला चालण्याचा प्रयत्न करतो आहे. पाहूयात पुढे. आणि मला वाटतं आपण बरोबर आलेलो आहे. कारण मागच्या वेळेला आपण जो सायदारा इंटरचेंजचा व्हिडिओ बनवला होता तो आता ज्या दिशेला आपण चाललो त्या दिशेकडनं आलो होतो आपण. आणि हे जे डांबर टाकलं या ब्रिजवर आपण थांबलो होतो. कारण इथून मागचा भाग तयार नव्हता आलेला. म्हणजे ज्या ठिकाणी आता आपण आलो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काम झालेले नव्हते. तुम्ही आता पाहू शकता बरेचसे काम झाले. म्हणजे आपण गाडी घेऊन आलो म्हणजे ते काम झालेले समजून जावे. आणि इथे तुम्ही पाहू शकता कामगारांची राहण्याची वगैरे व्यवस्था. कामगार तिथे अजूनसुद्धा आहेत. आणि हा एवढा मोठा कंटेनरवरती आहे. हा या बाजूने आला आहे का आपल्याला मागच्या बाजूने तेच करत नाही, परंतु आला आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता याच्या बाजूला माझ्या डाव्या हाताला जे तुम्हाला JCB वगैरे दिसतात रोड रोलर ते मुंबईच्या साईडला उतरण राहणार आहे. जेव्हा आपण नागपूरवर नाही होतो तेव्हा याच्या मशिनरी आहेत त्या. आणि सरळ जो पट्टा आता आपण सरळ चाललो सरळ गेलो का तो आपण मुंबई ठाण्याहून आल्यावर नागपूरसाठी जाण्यासाठी जो पट्टा राहणार आहे. तर माझ्या उजव्या हाताला जर तुम्ही पाहिलात तर तो कल्याणहून येणार आहे. तर मी आता तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओत. सध्या बाईकवर येऊन फक्त इतकंच सांगतो. आता गाडी थांबून मी तुम्हाला पूर्ण डिटेल देतो कुठून कुठला रस्ता कुठे जाणार आहे ते. खास आपले मराठी सतत वेगवेगळे रोड अपडेट्स. नमस्कार, मी योगेश आंबवले. सध्या जिथे मी उभा आहे ते सायदारा इंटरचेंज. जसे की तुम्ही बघितलं मी कसा आलो ज्या ठिकाणाहून रस्ता तो सायदारा इंटरचेंजच्या आतमध्ये वेअरहाऊस तोडले त्या ठिकाणी जी उतरण होती जी चढ होती त्या ठिकाणाहून मी वरती आलेलो आहे. आणि कुठे निघालो ते तुम्ही पाहिलात. मी निघालो ते मुंबई नाशिक महामार्गाजवळ. मी तुम्हाला सांगतो आता डिटेलमध्ये. आज हा मुंबई नाशिक महामार्ग आणि हा पूर्ण परिसर म्हणजे सायदारा इंटरचेंज पूर्ण परिसर. आता सांगायचं तात्पर्य असे की या ज्या जाणाऱ्या गाड्या आहेत या नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या आहेत. ती जी मागची लेन आहे ती मुंबई नाशिकला जाणारी गाडी. आणि ते तुम्ही पाहू शकता ही जी उतरण आहे जसं की मी आता मागून आलो तिकडून आलो. ही उतरण आहे ती मुंबईच्या दिशेने जाणारी आहे. म्हणजे आपण नागपूरवरनं जेव्हा येऊ मागे जो कुक्षे इंटरचेंज आहे ज्याचे मी याच्यावर व्हिडिओ बनवले तिथनं वळण घेतल्यावर जी आपण येऊ ते या ठिकाणी येऊ आणि इथे मुंबईसाठी उतरण राहील. आणि ह्या ठिकाणी इथे खूप मोठा रस्ता आहे. हा मोठा आहे. तुम्ही पाहू शकता इथे पिलर बांधलेले आहेत. या पिलरवर फक्त एक डेक टाकला पूर्ण रस्ता तयार होईल. तर जेव्हा आपण गुजरातहून येऊ त्यावेळेस मी काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता की बोर्ड लागलेत म्हणून. तिथून जेव्हा आपण जाऊ
गुजरातवरनं आल्यावर दिल्लीवरनं याच्या मागणं जो आत्ताच्या घडीला समृद्धीसाठी वळण आहे त्या ठिकाणी गेला कुकसे इंटरचेंजनं वळण आहे. जेव्हा गुजरातवरनं याल तेव्हा वळण घेतल्यावर तुम्ही या मार्गाने जिथनं मी आता अगोदर व्हिडिओ दाखवले तिथनं आल्यावर असे तुम्ही जाऊन या डेकवरनं तिथून अजून एक दिसतं खालती तुम्हाला झूम करून दाखवतो. तिथनं जेव्हा खालती याल त्यावेळेस तुम्हाला नाशिकला जायला भेटेल. एक नाशिकसाठी राहणार आहे वळण. इथे रेती वगैरे टाकलेली आहे. तो अटॅच होणार आहे त्या ठिकाणी. तुम्ही उद्या परवा 2-4 दिवसात पुन्हा जायला ते दाखवेल तुम्हाला एक्झॅक्टली काय आहे ते. आणि जी नागपूरसाठी वळण राहणार आहे आपल्या समृद्धी मार्गाची ती जेव्हा आपला आत्ताच्या घडीला जिथनं आपण वळण घेतो तिथनं सरळ पुढे आला सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या समोर तिथनं आपण वरती चढणार आहोत आणि या मार्गाने इथून आपण तर नागपूरच्या दिशेने जाणार आहोत. हा झाला इथला पट्टा. मुंबईवरून येणारे आणि गुजरातहून येऊन नाशिकला जाणारे किंवा नागपूरवरून मुंबईला उतरणारे. आता राहिला पट्टा कल्याणवाल्यांचा किंवा शहापूरला तर इंटरचेंज आहे राहतो तो पडगाववाल्यांचा. त्यांच्यासाठी जी आहे ती हे पाहू शकता इथे चढण आहे. ही जी चढण आहे ती जेव्हा कल्याणवरनं आपण येऊ त्यावेळेससाठी जी आहे तुम्ही पाहू शकता. का आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. ही जी चढण दिसते ही चढण जी आहे ही सरळ आपल्याला जाऊन नागपूरच्या दिशेसाठी घेऊन जाणार आहे. जी कुकसे इंटरन या ठिकाणी उतरण राहणार आहे. ही पडगाववाल्यांनी कल्याणवाल्यांसाठी चांगली गोष्ट आहे. आणि अशा प्रकारे आपण इथे आलेलो तुम्ही पाहू शकता सायदारा इंटरचेंज. चला तर आता परतीच्या प्रवासाला लागूया. खरं तर मला कामावर जायला उशीर होत आहे, परंतु जेव्हा मी कामावर जाताना मला काहीतरी नवीन अपडेट दिसतो मी प्रत्येक वेळेस थांबतो आणि आपल्यासाठी तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. आजसुद्धा जसे की मी बोललो मी सायदारा वेअरहाऊस अँड लॉजिस्टिक्सच्या जो आतमध्ये विभाग आहे त्या ठिकाणी आज मी प्रवास करत असताना मला असं तर अचानक वाटलं की नवीन रस्ता चालू केला आहे म्हणजे 2-4 लोक येताना म्हणून मी आलो आहे आणि आपल्याला एक चांगला नवीन अपडेट मिळालेला आहे. या रूट जो पूर्ण चालू आहे नाही ॲक्च्युली आत्ताच्या घडीला इथे कामे खूप जोरात सुरू आहेत. कारण लवकर मला वाटतं दिल्ली मुंबई जो एक्सप्रेस JNPT वडोदरा त्याचं काम खूप अतिवेगाने सुरू आहे. ते चालू करायचा कदाचित मानस असेल, परंतु ते चालू करण्याकरिता हा जो इंटरचेंज आहे हा देखील लवकर सुरू होणं खूप गरजेचे आहे. इथे बाजूला एक भुयारी मार्ग दिसतो, आपण तिथनं देखील जाण्याचा प्रयत्न करूयात. हा भुयारी मार्ग कशासाठी आहे म्हणजे अनेक भुयारी मार्ग इथे आहेत जे मला वाटतं मध्ये कदाचित एक मोठं सर्कल असेल आणि ही कदाचित आपल्याला येण्या जाण्यासाठी रस्ता देणार असल्याचा माझा एक अंदाज आहे. जेव्हा आपण वडपे इकडून पडग्यावरून त्यावेळेस कदाचित इथनं आपल्याला जाण्याचा रस्ता असू शकतो. बघूयात पुढे ते जसं आपल्याला अपडेट देते तसं मी देत राहील. कारण हे अचानक भुयारी मार्ग किंवा इथे जे बाजूला वेअरहाऊस वगैरे आहेत त्यांच्यासाठी जी एंट्री एक्झिट आहे त्याच्यासाठी देखील हे भुयारी मार्ग असू शकतात. कारण मी बरेच जे इंटरचेंज इथे फिरलो आमने इंटरचेंज बोला कुकसे सर्व ठिकाणी भुयारी मार्ग आहे ना ते वेगळ्याच कारणाने मला दिसलेले आहेत. आणि बापरे इथनं रस्ता आहे की नाही आहे. चला एकंदरीत निघालेलो आहोत आपण म्हणजे ओके. हा जो आता मुख्य रस्ता आहे जो मुंबई नाशिकमध्ये हा कदाचित कालांतराने बंद होऊ शकतो असा माझा एक अंदाज आहे. बघूयात पुढे काय होईल ते. तो पण मी तुम्हाला आता पुन्हा एकदा मागचा भाग दाखवतो ज्या ठिकाणून आपण आलेलो. हे तुम्ही पाहू शकता ही जी चढण दिसते बाजूला सिमेंट कॉन्क्रीटवर ही आपण पडग्याहून आल्यावर नागपूरच्या दिशेने जाण्याकरिता आहे. आणि बाकी जे समोर तुम्ही पाहू शकता पूर्ण सायदारा इंटरचेंजचे कामे सुरू आहेत ते खूपच जोरात. खास आपल्यासाठी आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. पुन्हा एका नवीन व्हिडिओत आपण भेटूयात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.